नमस्कार मित्रांनो, मी प्रियांका पाटील, तुमची टेक तडका 24/7 मधली अँकर आणि टेक कॉरेस्पॉन्डंट. आणि आज आपल्याकडे जबरदस्त टाय-अप न्यूज भरपूर आहे. तयार आहात का? चलो तर सुरुवात करूया. नेक्स्ट अपडेट आहे हॉलिडे शॉपिंग आणि एआयचा धमाका. अडोब एनालिटिक्सच्या नवीन अंदाजानुसार यावर्षी यूएस हॉलिडे ऑनलाईन सेल्स सुमारे 253.4 बिलियन पोहोचणार आहे, म्हणजे जवळपास 5.3% वाढ इयर ओव्हर इयर. सायबर मंडे पुन्हा टॉप शॉपिंग डे राहणार आहे, अंदाजे 14.2 बिलियन, 6.3% वाढ. आणि ब्लॅक फ्रायडे सुद्धा जोरात, 11.7 बिलियन, 8.3%. पण खरं तर ट्रेंड्स पण इंटरेस्टिंग आहेत. डिस्काउंट्स सरासरी 28%वर असतील, म्हणजे बार्गेन हंटर्ससाठी हेवन. असं समजा की एआय पण शॉपिंगमध्ये घुसलाय. अडोब म्हणते एआय ट्रॅफिक हा वर्षभरात 520% वाढेल आणि थँक्सगिव्हिंग आधीच्या 10 दिवसात पीक करेल. 5,000 अमेरिकन कन्झ्युमर्सवर झालेल्या सर्व्हेनुसार 53% लोक एआयला रिसर्चसाठी वापरू शकतात, 40% रेकमेंडेशनसाठी, 36% डील फाइंडिंगसाठी आणि 30% गिफ्ट इन्स्पिरेशनसाठी. टॉयज, इलेक्ट्रॉनिक्स, ज्वेलरी आणि पर्सनल केअर या कॅटेगरीजमध्ये एआय युसेज जास्त दिसणार आहे. आणखी एक मोठी गोष्ट, मोबाईल डिव्हायसेस आता रेकॉर्ड 56.1% शेअर घेणार आणि बीएनपीएल बाय नाव पे लेटर हेही वाढती भूमिका निभावणार. अपेक्षित ऑनलाईन स्पेंड 20.2 बिलियन. नेक्स्ट न्यूज आहे ओपन एआय आणि चॅट जीपीटीची मीटिओरिक ग्रोथ. सॅम ऑल्टमनने सांगितले की चॅट जीपीटी रिच्ड 800 मिलियन वीकली ॲक्टिव्ह युजर्स. वा, हे फक्त कन्झ्युमर्स नव्हे, डेव्हलपर्स, एंटरप्राइजेस आणि गव्हर्नमेंटसुद्धा आहेत. ही वाढ खूप वेगाने होतीये, फक्त 2 महिन्यांमध्ये 700M पासून 800M पर्यंत. आणि ओपन एआय आता डेव्हलपर्सवर लक्ष केंद्रित करत आहे. डेव्ह डेमध्ये त्यांनी प्रिव्ह्यूमध्ये ॲप्स एसडीके लॉन्च केलंय, ज्याने डेव्हलपर्सना चॅट जीपीटीमध्ये रिअल ॲप्स बिल्ड करण्याची संधी मिळेल. इंटरॅक्टिव्ह, अडॅप्टिव्ह आणि पर्सनलाइज्ड ॲप्स. कल्पना करा. नेक्स्ट अपडेट आहे मेटा आणि त्याचा लामा फॅमिली. मेटाचं फ्लॅगशिप जनरेटिव्ह एआय म्हणजे लामा. आणि हे थोडंसं वेगळं आहे, कारण ते रिलेटिव्हली ओपन वेट आहे. डेव्हलपर्स त्यासाठी फाईन ट्यून आणि डिप्लॉय करू शकतात. नवीनतम आवृत्ती लामा 4 आणि त्यात स्काउट, मॅव्हरिक आणि बेहेमथ हे 3 मॉडेल्स आहेत. स्काउटची कॉन्टेक्स्ट विंडो वॉपिंग 10 मिलियन टोकन्ससारखी, म्हणजे सुमारे 80 नॉव्हेल्स इतका कॉन्टेक्स्ट. मॅव्हरिकचा 1 मिलियन विंडो म्हणजे साधारण 8 नॉव्हेल्ससारखा. लामा 4 स्काउट आणि मॅव्हरिक नेटिव्ह मल्टी मॉडेल आहेत. टेक्स्ट, इमेज आणि व्हिडिओ इनपुट सपोर्ट करतात. हे मिक्सचर ऑफ एक्सपर्ट्स आर्किटेक्चर वापरतात. स्काउट 16 एक्सपर्ट्स आणि मॅव्हरिक 128 एक्सपर्ट्स, जे ट्रेनिंग आणि इन्फरन्समध्ये इफिशियन्सी वाढवते. पण लिमिटेशन्स पण आहेत. मल्टीलिंग्वल कव्हरेज चांगली आहे, पण काही मल्टीमॉडल फीचर्स मुख्यतः इंग्लिशमध्ये मजबूत आहेत. आणि कॉपीराईट कॉन्ट्रोवर्सी सुद्धा आली आहे. ट्रेनिंगमध्ये काही पायरेटेड बुक्स वापरल्याचा मुद्दा होता. मेटाने सेफ्टी टूल्स सुद्धा दिले आहेत. लामा गार्ड, प्रॉम्प्ट गार्ड, लामा फायरवॉल, कोड शील्ड आणि सायबरसेक इव्हॅल सारखी सिस्टम्स, ज्यांनी संभाव्य दिल्या जाणाऱ्या मिसयूजवर डिफेन्स करण्याचा प्रयत्न करतो. पण रिमाइंडर, एआय जनरेटेड कोड किंवा सेन्सिटिव्ह आउटपुट्सवर मानव एक्सपर्टची रिव्ह्यू आवश्यक आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ऑरेकल ई-बिझनेस स्वीटमध्ये 0 डे व्हल्नरेबिलिटी. ऑरेकलच्या सीएसओ रॉब डुहार्टने अपडेट केला की CVE 2025-6192 नावाची 0 डे आहे आणि हॅकिंग ग्रुप क्लॉप सध्या याचा वापर करून एक्झिक्युटिव्सची पर्सनल इन्फो स्टील करत आहे. हे नेटवर्क आधारित एक्सप्लॉइट आहे, युजर नेम पासवर्डची गरज नाही. त्यामुळे ऑरेकल कस्टमर्ससाठी अत्यंत क्रिटिकल आहे. ऑरेकलने पॅच जारी केला आणि ताबडतोब अपडेट करण्याची शिफारस केली आहे. जर आपण व्यवसाय चालवत असाल आणि ई-बिझनेस स्वीट वापरत असाल तर लगेच पॅचेस इन्स्टॉल करा आणि कॉम्प्रोमाइज इंडिकेटर्स तपासा. नेक्स्ट अपडेट आहे एआय इन्फ्रास्ट्रक्चर आणि $1 बिलियन डील्स. एनव्हिडिया सीईओ जेन्सन हुआंग आणि ओपन एआय यांच्यातील पार्टनरशिप्स आणि इन्व्हेस्टमेंट्स खूप चर्चेत आहेत. एनव्हिडियाने ओपन एआयमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं आणि ओपन एआयने AMDकडेही मोठे स्टेक्स मिळवण्याचे डील केले. AMD स्टॉकचे ट्रांचेस ओपन एआयला मिळणार आणि त्या आठवड्यांमध्ये ओपन एआय ते चिप्स वापरेल. हुआंग म्हणतो फोंट सहज कळले नाही, पण दोन्ही बाजूंचे डील्स इंडस्ट्रीला मोठा इन्फ्रास्ट्रक्चर पुश देत आहेत. गिगावॉट्स ऑफ डेटा सेंटर्स, $100 बिलियन इन्फ्रास्ट्रक्चर बेड्स. सॅम ऑल्टमन म्हणतो अजून अशाच डील्स येणार आहेत आणि ओपन एआयचा ॲम्बिशन आहे मोठी कम्प्यूट आणि फ्युचर मॉडेल्ससाठी इंडस्ट्री वाईड कोलॅबोरेशन.
एकंदरीत हा काळ टेकचा गोल्डन एरासारखा आहे. हॉलिडे शॉपिंगवर एआय आणि मोबाईलचा प्रभाव वाढतोय, जनरेटिव्ह एआय मॉडेल्स ओपन आणि पॉवरफुल होत आहेत, पण सिक्युरिटी आणि एथिक्स क्वेश्चन्स सुद्धा गंभीर आहेत. तुम्हाला कोणता अपडेट सगळ्यात जास्त सरप्रायझिंग वाटला? कमेंट करा आणि जर तुम्ही ई-बिझनेस स्वीट वापरत असाल तर ऑरेकल पॅच लगेच इन्स्टॉल करा. ही होती आजची टेक राऊंडअप. माझ्याबरोबर राहिल्याबद्दल धन्यवाद. टेक तडकावर आणखी ताज्या अपडेटसाठी भेटा आणि हो, शेअर करा, कमेंट करा आणि बटन दाबा.